हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट टॉपिकमधील एक्झाम्पल स्टार्ट केलेत आपण. नेक्स्ट एक्झाम्पल, द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय रॅडियन अँड देअर डिफरन्स इज 60 डिग्री, देन फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. आता फक्त डिग्रीमध्ये काढायला सांगितलं. बघा क्वेश्चन काय आहे, फाइंड सम ऑफ टू अँगल्स. दोन अँगल्स आहेत, त्याची समेशन आहे 5 पाय रॅडियन अँड त्याचा डिफरन्स आहे 60 डिग्री, देन फाइंड देअर मेजर्स. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. सपोज एक्स अँड वाय बी टू अँगल्स. जे अँगल्स आपल्याला काढायचे त्याला आपण एक्स आणि वाय म्हटलं. देन बाय गिवन कंडिशन, या दिलेल्या कंडिशन्स नुसार सम ऑफ टू अँगल्स म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 पाय रॅडियन अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू 60 डिग्री. आता हे डिग्रीमध्ये आहे, हे रॅडियनमध्ये आहे. दोन्हीचं कन्वर्जन कुठल्या तरी एका सिस्टीममध्ये करूया. आपल्याला आन्सर डिग्रीमध्ये काढायचं आहे, त्यामुळे आपण याचं कन्वर्जन डिग्रीमध्ये करूया. नाव 5 पाय रॅडियन ला कितीनी मल्टिप्लाय करणार म्हणजे त्याचं कन्वर्जन डिग्रीमध्ये होईल, तर 180 अपॉन पाय दॅट इज इक्वल टू पाय पाय गेट कॅन्सल. सो हियर वी विल गेट 900 डिग्री. 0 and 18 into 5 that is 900 डिग्री. इथं फक्त या इक्वेशन मध्ये इथं 5 पायच्या ऐवजी 900 ठेवूया. therefore above equation becomes x plus y is equal to 900 and x minus y is equal to 60. this is equation number 1 and equation number 2. आता दोन लिनियर इक्वेशन प्रमाणे ही दोन इक्वेशन सॉल्व करूया. दोन्हीची ऍडिशन करूया किंवा दोन्हीची सबट्रॅक्शन करूया. ऍडिशन करून घेऊया दोन्हीची. बघा, इफ वी ऍड these two equations, adding 1 and 2 we get, adding 1 and 2 we get. दोन्हीची ऍडिशन केली आपल्याला काय मिळेल बघा, x plus y is equal to 900 आणि x plus y is equal to 60. ऍडिशन केली, प्लस y ला मायनस y कॅन्सल, x plus x 2x आणि याची ऍडिशन येईल 960. that gives x is equal to 2 नी याला डिवाइड केलं म्हणजे किती येईल 960 divided by 2 which is equal to 480 डिग्री. याची व्हॅल्यू किती येईल 480 डिग्री. ही व्हॅल्यू आली 100. सिमिलरली y ची व्हॅल्यू काढायची असेल तर आपल्याला दोन्हीची सबट्रॅक्शन करावी लागेल. 1 minus 2 we get. फर्स्ट मधून सेकंड सबट्रॅक्ट करूया. आपल्याला काय मिळेल बघा, x plus y is equal to 900 डिग्री मायनस x मायनस y इज इक्वल टू 60 डिग्री. सबट्रॅक्शन केल्यामुळे खालच्या इक्वेशनचे साइन चेंज होतील, तर मायनस x इथं प्लस y इथं मायनस साइन होईल. x ला मायनस x कॅन्सल, y प्लस y 2y आणि दोन्हीची सबट्रॅक्शन केली. 900 मधून 60 गेले 840 डिग्री. राइट. देन हियर 2 नी डिवाइड केलं, therefore y is equal to 840 डिग्री divided by 2 which is equal to 2 नी डिवाइड केलं तर 420 डिग्री. म्हणजे आपला आन्सर किती आलं 420 डिग्री. आता आलेला आन्सर आपलं बरोबर आहे की नाही हे चेक करायचंय आपल्याला. बरोबर आलेला आन्सर बरोबर आहे की नाही हे कसं चेक करणार तुम्ही. काय इथं सांगितलंय, दोन्ही अँगलची समेशन 900. एक्स आणि वाय ची समेशन बघा 900 आली आहे का, आली आहे.
दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन किती यायला पाहिजे 60. दोन्हीचं सबस्ट्रॅक्शन वजाबाकी करा, दोन्हीची 480 मधून 420 गेले 60 आले बरोबर. म्हणजे दोन्हीची सबस्ट्रॅक्शन केली तरी आपल्याला इक्वेशन सॅटिस्फाय होते, ॲडिशन केली तरी इक्वेशन सॅटिस्फाय होते. म्हणजे दिलेला आलेला आन्सर एक्स आणि वाय हे आपलं बरोबर आहे. आणि फक्त डिग्रीमध्ये काढायला सांगितलं त्यामुळे आपण कशामध्ये काढलं डिग्रीमध्ये काढलं. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. Next, the measures of an angle. The measures of the angle of a triangle are in AP and the greatest is 5 times the smallest or least. Then find the angles in degree and radian. Then find the angle in degree and radian. बघा क्वेश्चन काय आहे. The measures of an angle of a triangle are in AP. AP means arithmetic progression. And the greatest is 5 times the smallest or least. Then find the angles in degree and radian. समजा 3 नंबर्स कोणतेही 3 नंबर्स असतील ते अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये असतील आणि आपल्याला ते 3 नंबर काढायचे असतील तर हे तुम्ही 10th मध्ये बघितलंय. तुम्हाला 3 नंबर कन्सिडर करावे लागतात. दॅट इज A मायनस डी, A आणि A प्लस डी. हे कसे आलेत नंबर हे 10th मध्ये तुम्ही शिकलाय. त्याच पद्धतीनं द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल are in AP, then these angles are, जर ते 3 अँगल ट्रायंगलचे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये जर असतील तर ते अँगल्स कुठले कुठले येतील A मायनस डी, A अँड A प्लस डी. A मायनस डी, A अँड A प्लस डी. आता आपल्याला A आणि D ची व्हॅल्यू मिळाली की आपल्याला हे 3 अँगल्स मिळतील. अजून एक आपल्याला माहित आहे सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायंगल इज हाऊ मेनी 180 डिग्री. म्हणजे या तिन्हीची ॲडिशन किती असली पाहिजे 180 डिग्री असली पाहिजे. सो वी ॲड दीज 3 अँगल्स A मायनस डी प्लस A प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री. मायनस डी ला प्लस डी कॅन्सल A प्लस A 3A इज इक्वल टू 180 डिग्री. देयरफॉर A इज इक्वल टू 60 डिग्री. 3 ने डिवाइड केलं A ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 60 डिग्री. A काढून झाला. आता D काढला पाहिजे. D काढण्यासाठी त्यांनी एक कंडिशन दिली आहे बघा. बाय गिवन कंडिशन, what is the condition? The greatest is 5 times the smallest. आता इथं बघितल्यानंतर तुम्हाला कळेल ऑब्वियसली A मध्ये काहीतरी ऍड आहे आणि त्या A मध्ये काहीतरी सबस्ट्रॅक्ट आहे. मिडलला A आहे म्हणजे हा जो अँगल आहे तो ग्रेटेस्ट असणार आहे. हा अँगल आहे तो स्मॉलेस्ट असणार आहे. त्यामुळे त्यांनी काय सांगितलं ग्रेटेस्ट इज इक्वल टू 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. म्हणजे आपल्याला गिवन कंडिशन नुसार हे इक्वेशन काय मिळेल ग्रेटेस्ट इज A प्लस डी विच इज इक्वल टू 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. व्हॉट इज स्मॉलेस्ट अँगल A मायनस डी. देन A प्लस डी इज इक्वल टू 5 ने मल्टिप्लाय करूया 5A मायनस 5D. 5A
This equation is on LHS. What we will get? Minus phi A and plus phi D is equal to 0. That means minus phi A is equal to minus 4A plus 6D is equal to 0. Therefore, 6D is equal to 4A. And we know the value of A. What is A? A is equal to 60 degree. So therefore, 6D is equal to 4 into bracket 60 degree. Therefore, D is equal to 4 into 60. हे 6 मल्टिप्लाय इकडे गेलं ते डिवाइड होईल. सो D is equal to इथं 6 ला या 60 ला कॅन्सल होईल 10 राहील आणि 10 into 4 40. So D is equal to 40 degree. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यू काय काय मिळाले? A is equal to 60 डिग्री आणि D is equal to 40 डिग्री. या दोन व्हॅल्यू याच्यामध्ये ठेवली असता आपल्याला ते तीन अँगल्स मिळतील. Therefore, these angles are A minus D. A काय आहे? 60 minus 40. त्यानंतर A म्हणजे काय येईल? 60 आणि A plus D म्हणजे 60 plus 40 degree. 60 minus 40 degree, that is equal to 20 degree. Middle is 60 degree as it is, and 60 degree plus 40 degree, that is equal to 100 degree. So आपल्याला बोथ सिस्टीम मध्येच काढा सांगितलंय, अँगल्स इन डिग्री अँड रेडियन. सो these angles in degree. डिग्री मध्ये काय काय मिळाले आपल्याला? 20 डिग्री, 60 डिग्री and 100 डिग्री. And in रेडियन मध्ये काय केलं पाहिजे? याचं कन्वर्जन केलं पाहिजे. म्हणजे 20 डिग्रीला इंटू पाय बाय 180. 0 0 get cancel. 9. So here is pi by 9 radian. This is first angle, that is 20 degree. Second is 60 degree into pi by 180. Here is 3, that is equal to pi by 3 radian. And third is 100 degree into pi by 180. 0 0 get cancel. 2 5s are 10. 2 9s are 18. So that is equal to 5 pi by 9 radian. So the angles, these angles in degrees 20, 60 and 100, and in radian pi by 9, pi by 3, 5 pi by 9. शेवटी आलेला आन्सर टॅली करायचं. AP मध्ये आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, त्यामुळे ऑब्व्हियसली डिफरन्स हे सेम असले पाहिजे. 60 मधून 20 गेले 40 आणि 100 मधून 60 गेले 40. डिफरन्स सेम आहे, म्हणजे हे पहिली कंडिशन तर बरोबर आहे. दुसरी कंडिशन काय त्यांनी दिली? द ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. यातला ग्रेटेस्ट कुठला आहे? 100 आणि स्मॉलेस्ट कुठला आहे? 20. 20 ने 5 ला मल्टिप्लाय केलं 100 आलं, म्हणजे ग्रेटेस्ट इज 5 टाइम्स द स्मॉलेस्ट. दोन्ही कंडिशन आपल्या सॅटिस्फाय झाल्यात, म्हणजे दिलेलं आन्सर आपलं बरोबर आहे. ओके, देन नेक्स्ट एक्झाम्पल. Next, in a cyclic quadrilateral, two adjacent angles are 40 degree and pi by 3 radian.
of the quadrilateral in degree. फक्त डिग्रीमध्ये काढायचं आहे आपल्याला. क्वेश्चन बघा काय आहे. इन अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बघा. क्वाड्रिलॅटरलचे जे व्हर्टेक्स आहेत त्या व्हर्टेक्समधून पास होणाऱ्या सर्कल म्हणजे त्या व्हर्टेक्समधून एक सर्कल पास होतो तर त्या क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादा समजा याला म्हटलं जातं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग हा जो क्वाड्रिलॅटरल आहे तो म्हणजे क्वाड्रिलॅटरल इथं म्हटलंय म्हणजे तो स्क्वेअर असेलच किंवा रेक्टँग्युलर असेलच असं काही नाही. क्वाड्रिलॅटरल लेंथ त्याची साईडची कशीही असू शकते. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे म्हणजे व्हर्टेक्स इज ऑन द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. त्याला काय म्हणायचं सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सायक्लिक क्वाड्रिलॅटरलमध्ये काय त्यांनी सांगितलंय टू ॲडजसंट अँगल्स. ॲडजसंट अँगल्स म्हणजे काय या क्वाड्रिलॅटरलचे शेजारचे दोन अँगल्स ॲडजसंट. टू ॲडजसंट अँगल्स आर. हा अँगल 40 डिग्री दिलाय आणि हा अँगल आहे π/3 रेडियन. देन वी हॅव टू फाइंड रिमेनिंग दीज टू अँगल्स. आपल्याला हे दोन राहिलेले अँगल्स काढायचे आणि ते डिग्रीमध्ये काढायचे. त्यासाठी आपण पहिल्यांदा काय करूया हे π/3 आहे याचं कन्वर्जन रेडियनमध्ये करून घेऊया डिग्रीमध्ये करून घेऊया. बघा गिवन अँगल्स of a cyclic quadrilateral are 40 degree and π/3 radian. इथंच π/3 radianचं कन्वर्जन करूया. π/3 radian that is equal to π/3 into 180/π. डिग्रीमध्ये कन्वर्जन करायचं तर आपल्याला आन्सर ही डिग्रीमध्ये लागणार आहे. So that is equal to pi la pi get cancel here. It is 3 6 the 80 that is equal to 60 degree. π/3 radian which is equal to काय आलं 60 डिग्री झालं. म्हणजे आपल्याला दोन अँगल्स माहित आहे 40 डिग्री आणि हा दुसरा किती आला 60 डिग्री. अतिशय सोपं एक्झाम्पल आहे. डायरेक्ट प्रॉपर्टी वापरायची. तुम्हाला एक प्रॉपर्टी माहिती आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरलची. In a cyclic quadrilateral, opposite angles are supplementary. बघा in a cyclic quadrilateral, opposite angles are supplementary. हे जे अपोजिट अँगल्स आहेत ते सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची ॲडिशन ही किती असते 180 डिग्री असते. सो जर आपण त्यातला एक अँगल x मानला दुसरा अँगल y मानला if required angles are x and y, then we have जर ते अँगल्स x आणि y असतील तर आपल्याला काय मिळेल बघा. हा अँगल समजा असेल x हा अँगल समजा असेल y then 40 डिग्री प्लस y is equal to 180 degree. Therefore y is equal to 180 degree minus 40 degree which is equal to 140 degree. म्हणजे y ची व्हॅल्यू काय आली आपली 140 डिग्री and नेक्स्ट काय मिळेल आपला 60 डिग्री प्लस x is equal to 180 degree. Therefore x is equal to 180 degree minus 60 degree. Therefore x is equal to 120
degree. Therefore, these angles are 120 degree and 140 degree. म्हणजे ते अँगल्स काय आले आपले 120 डिग्री अँड 140 डिग्री. अशा पद्धतीनं हे आपले अँगल्स मिळाले. In a cyclic quadrilateral, two adjacent angles are 40 degree and pi by 3. Right. Now, next example. Next example, find the degree and radian measures. Find the degree and radian measures of exterior and interior angle of a regular pentagon, hexagon, septagon and fourth is octagon. पेंटागॉन, हेक्सागॉन, सेप्टागॉन आणि ऑक्टागॉन हे काय आधी माहिती आहे? दीज आर दी पॉलिगॉन्स. पॉलिगॉन्स आहेत हे सगळे. त्यातला पेंटागॉन म्हणजे 5, इट हॅज 5 साइड्स. असा पॉलिगॉन की त्याला 5 साइड्स असतात. त्यानंतर हेक्सागॉन, इट हॅज 6 साइड्स. त्यानंतर सेप्टागॉन म्हणजे त्याला 7 साइड्स असल्या पाहिजेत. आणि ऑक्टागॉन म्हणजे काय? त्याला 8 साइड्स असल्या पाहिजेत. काय काढायचं आहे बघा. फाइंड द डिग्री अँड रेडियन मेजर्स ऑफ एक्सटेरियर अँड इंटेरियर अँगल ऑफ ए रेग्युलर पेंटागॉन, हेक्सागॉन, सेप्टागॉन, ऑक्टागॉन. यातले 2 मी तुम्हाला काढून देणार आहे. 2 तुमच्यासाठी होमवर्क आहेत. ठीक आहे, बघा. पेंटागॉन, एक पेंटागॉन काढला. इट हॅज 5 साइड्स. जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं याच्यामध्ये तर 5 साइड्स जर असतील तर त्याला अँगल्स पण 5 असतात. अँगल्स बघा 1 2 3 4 5. हेक्सागॉन मध्ये पण अँगल्स पण 6च येणार आहेत. सेप्टागॉन मध्ये अँगल्स पण 7च येणार आहेत. आणि ऑक्टागॉन मध्ये अँगल्स 8 येणार आहेत. आपल्याला काढायचं काय आहे बघा. इंटेरियर आणि एक्सटेरियर अँगल्स. व्हॉट इज इंटेरियर अँगल्स? अँगल्स म्हणजे आतल्या साईडमध्ये असलेले अँगल्स. एक्सटेरियर अँगल म्हणजे बाहेर असणारे अँगल्स. म्हणजे थोडक्यात हा जो अँगल आहे दॅट इज एक्सटेरियर अँगल ऑफ दिस. हा जो अँगल आहे दॅट इज एक्सटेरियर अँगल ऑफ दिस. हा जो अँगल आहे एक्सटेरियर अँगल ऑफ दिस अँगल इंटेरियर. हा जो अँगल आहे हा एक्सटेरियर अँगल ऑफ दिस अँगल. अँड हा अँगल आहे एक्सटेरियर अँगल ऑफ दिस इंटेरियर अँगल. आपल्याला हे एक्सटेरियर आणि इंटेरियर हे अँगल्स आपल्याला काढायचे. आपण फक्त एक्सटेरियर अँगल आपण इझिली काढू शकतो कारण आपल्याजवळ एक फॉर्म्युला अवेलेबल आहे. त्यामुळे डायरेक्ट आपण एक्सटेरियर अँगल हे एक्सटेरियर अँगल काढू शकतो. तुम्हाला ही तो फॉर्म्युला माहित आहे. एक्सटेरियर अँगल जर मिळाले आपल्याला तर हे अँगल बघा, हे अँगल मिळून 180 डिग्री होतील. सो 180 मधून एक्सटेरियर सबट्रॅक्ट केलं तर आपल्याला काय मिळेल? इंटेरियर अँगल मिळेल. सो इंटेरियर अँगल आधी एक्सटेरियर अँगल काढून घेऊया. बघा फर्स्ट साठी
for pentagon, here number of sides is equal to 5. पेंटॅगॉन आहे, नंबर ऑफ साइड्स इज इक्वल टू 5. आणि कोणताही पॉलिगॉन असू द्या, एनी पॉलिगॉन, हेक्झागॉन असू द्या, पेंटागॉन असू द्या, सेप्टागॉन असू द्या, त्याच्या अँगलची समेशन ही नेहमी 360 डिग्री असते. बघा मी काय म्हणते, कोणताही पॉलिगॉन असू द्या, तुम्ही कोणताही पॉलिगॉन काढा, त्याच्या अँगलची समेशन ही नेहमी 360 डिग्री असते. आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, पण पेंटागॉनमधले साईड्स आपल्याला इज इक्वल टू 5 आहे. याच्यावरून आपल्याला एक्सटेरियर अँगल काढायचा आहे. सो फॉर्म्युला काय आहे बघा, एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू 360 डिग्री डिवायडेड बाय नंबर ऑफ साइड्स. हा फॉर्म्युला आहे. इथं 360 का घेतलं का, तर सगळ्याची टोटल सगळ्या अँगलची ॲडिशन ही 360 असते. त्यामुळे इथं 360 डिवायडेड बाय काय आलं आपलं, नंबर ऑफ साइड्स. सो दॅट इज इक्वल टू व्हॉट इज 360, व्हॉट इज नंबर ऑफ साइड्स ऑफ दिस pentagon? It is equal to 5. So here 360 divided by 5. Therefore, exterior angle is equal to 35 and 2. That is 72 degree. म्हणजे पेंटॅगॉनचा एक्सटेरियर अँगल आला 72 डिग्री आणि याच्यावरून इंटेरियर अँगल काढायचा. इंटेरियर अँगल इज इक्वल टू कसा काढणार, 180 मधून सबस्ट्रॅक्ट केलं, 180 मधून सबस्ट्रॅक्ट केला 72 डिग्री, दॅट इज इक्वल टू 108 डिग्री. म्हणजे त्याचा इंटेरियर अँगल काय आला, 108 डिग्री. एक्सटेरियर अँगल आला 72 डिग्री, इंटेरियर अँगल आला 108 डिग्री. देन नेक्स्ट हेक्सागॉन, सेम मेथड आहे. नंबर ऑफ साइड्स इज इक्वल टू 6. एक्सटेरियर अँगल फॉर्म्युला तोच, 360 डिवायडेड बाय number of sides which is equal to 360 divided by 6 which is equal to 60 degree. म्हणजे एक्सटेरियर अँगल किती आला, 60 डिग्री. Therefore interior angle is equal to 180 degree minus 60 degree which is equal to 120 degree. हे काय आलं, 120 डिग्री. हेक्सागॉनचं काय आलं तुमचं इथं, 120 डिग्री. सो हे हेक्सागॉन म्हणजे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये ते बेन्झिन रिंग वगैरे आहे, ते बेन्झिन रिंगमधले ते अँगल्स बघा 120 डिग्री असतं. त्याचं हे इंटेरियर अँगल्स हे काय आहेत, 120 डिग्री. दोन बॉन्डमधलं अँगल हा 120 डिग्री ते येत आहे. तोच म्हणजे आपल्या मॅथमॅटिक्समध्ये हेक्सागॉन. सो दॅट इज हेक्सागॉन. So we studied in this lecture what is 4 examples, and all these 4 examples are important. It is of 3 or 4 marks. So make a practice of these all examples. Thank you.